यार रील यार मला पण काय बोलते रुपाली? अरे हाय करण यार यार रील्स बनवायचे त्या पण कळत नाही कसं बनवायचं आणि कसं आपलं फॉलोअर्स टेन्शन घेऊ नको. रील्स एक्सपर्ट इज हिअर ना. ओके सिरियसली येस. सो मी तुला आता रील्स बनवायला शिकवतो आणि त्याच्यानंतर तू जी पण रील टाकशील ना 1 दिवसात 1 मिलियन. आर यू सिरियस या मॅन. लवली बाप रे बाप अरे थँक्यू यार. बाप रे बाप अरे थँक्यू. एवढं कसं अरे बाप रे बाप तू शिकवणार होतं? नाही चांगली गोष्ट. नाही चांगली गोष्ट. मला पाहिजे शिकव हा. चांगलं शिकव. एकदम चांगलं शिकव. चांगलं शिकव. सो नमस्कार मंडळी, आपल्याबरोबर आहे करण सोनावणे AKA फोकस्ड इंडियन, जो सध्या इंस्टाग्राम रील्सवर गाजवतोय. तर यु नो व्हॉट, फॉलोवर्सना प्रश्न पडले असं, म्हणजे तुझे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत, पण मग करण सोनावणे नेमकं काय करतो? म्हणजे तो त्याच्या रील्सवर तो आपण पाहतोच त्याला, पण त्याच्या व्यतिरिक्त करण सोनावणे ची सुरुवात कशी झाली याची? म्हणजे हे नेहमीच तुला करायचं होतं का कॉमेडी? सो बेसिकली करण सोनावणीची सुरुवात ही मला वाटतं शाळेपासूनच झाली आहे. तेव्हापासूनच मला ते किडा करणारा असं म्हणजे असं नॉर्मल नाही, मला चांगलं पण वाटायचं, कारण तेव्हापासून फिल्मची आवड होती आणि तेव्हापासून मला हे आवडायचं. अरे हा कॉमेडी हा झोन आहे ना, ह्याच्याने काहीतरी मजा येते, लोकांना हसवायला जरा मजा येते. सो शाळेपासून ते किडे करायचो, टीचरसोबत, मित्रांसोबत, सगळीकडेच करायचो. मग त्याच्यानंतर जाणवलं की आपल्याकडे काहीतरी एक क्रिएटिव्ह स्पार्क आहे, बट थोडं लाजतोय आपण. कधीच शाळेत परफॉर्म नाही केलं, कॉलेजमध्ये परफॉर्म नाही केलं, कुठेच नाही केलं. इवन डिग्री कॉलेजमध्ये पण कधी परफॉर्म नाही केलं. तिकडून ड्रॉपआउट घेतला, ती वेगळी गोष्ट आहे. सो कधीच नाही वाटलं. बट नंतर ड्रॉपआउट केल्यानंतर असं वाटलं की ओके, आता आपण हा जॉनर जरा डीपली अजून एक्सप्लोर केला पाहिजे कॉमेडीचा. मग थिएटर जॉईन केलं त्यावेळी, आणि थिएटर जॉईन करून पहिल्या एक्सपेरिमेंटल नाटक माझं जे होतं, दिवस तुझे हे फुलायचं म्हणून एक एक्सपेरिमेंटल नाटक होतं अजय संस्थासोबत, जे डोंबिवलीत आहेत. आणि ते पहिलं नाटकमध्येच मला एक कॉमेडी रोल दिला आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केलं. नंतर मी विचार केली की आपलं स्वतःचं आपण काय करू शकतो. असं तर आहे यूट्यूब. त्यावेळी जस्ट एक्सप्लोअर केलेलं 2015 यूट्यूब. आणि यूट्यूब एक्सप्लोअर केल्यानंतर कळलं की ओके, इथे आपले व्हिडिओज टाकू शकतो, इथे आपला टॅलेंट आपण बाहेर काढून ठेवू शकतो लोकांसमोर. आणि ते मी सुरू केलं, पण माहीत नाही कसं करायचं. असाच एक मित्राकडून एक कॅमेरा घेतला, त्याला बोललो तू वापरत नाही भाई, दे मेरे को, मी तरी वापरतो. आणि तिथून सुरू केली जर्नी. एडिट येत नव्हतं, यूट्यूबवरून एडिट शिकलो. स्क्रिप्टिंग तर बेसिक मला, म्हणजे डोक्यात स्क्रिप्टिंग माहिती होती कशी करतात, त्याचप्रमाणे मी करतो. म्हणजे अजूनही आम्ही स्क्रिप्ट वगैरे काही ठेवत नाही. आमचं असं असतं की हां हे आहे, आता ह्याच्यावर तुझा काय डायलॉग असेल, माझा काय डायलॉग असेल, आणि मग त्याच्यावरच आपण फॉरवर्ड होऊ. ते सगळं सुरू केलं. आणि मग त्याच्यानंतर कळायला लागलं की ओके, आपण जरा ह्याला सिरियसली घेतलं. म्हणजे ऑफकोर्स या जर्नीला 8 वर्ष गेली, बट कळायला लागलं की ओके, की आपण हळूहळू ही गोष्ट जर जेन्युनली करत गेलो तर हळूहळू आपल्याला त्यातला अजून काय काय गोष्टी भेटतील आणि आपण तसेच पॉप्युलर होऊ आणि लोकांना ते आवडेल. आणि तेच आता सध्या चालू आहे आणि लोकांना आवडतं आहे. सो त्याप्रमाणे जरा ओळखायला लागलं की ओके, करण सोनावणे आता ये है आणि याप्रमाणेच हे चाललं पाहिजे. सो ह्याची अशी काही दुसरी बाजू वगैरे नाही आहे, बट हां, मला अशा खूप गोष्टी करायला आवडतात त्या व्यतिरिक्त, कॉमेडी सोडून. बट तेवढं मी अजून ते लोकांपर्यंत नाही आणलं आहे आणि लवकरच ते आणेलच. सो तुम्हाला ते पण बघायला नक्कीच आवडेल. काय एक्झॅक्टली झालं सो दॅट तुला वाटलं की आता फुल फ्लेज आपण इथे वळायला हवं किंवा वेळ द्यायला हवा? म्हणजे एका संस्थेत काम करत असताना सुद्धा आय गेस तुझे व्हिडिओज यायचे, पण मग काय असं झालं की नाही आता ह्याला एक वेळ द्यायला हवा किंवा पूर्ण वेळ? म्हणजे लोकांचा पण रिस्पॉन्स आय एम शुअर खूप येत असेल. येस. सो स्टँडअप केलं. स्टँडअपनंतर मी भाडीबामध्ये लागलो. सारंग साठे आहे, त्यांनी माझे व्हिडिओज बघितले आणि त्यांनी तिकडे मला ॲज अ मीमर बोलवलं. मी आणि नील तिकडे त्यांचा सोशल मीडिया पूर्ण सांभाळत होतो. 2 वर्ष सांभाळलं. बट लॉकडाऊनमध्ये आम्ही प्रॉपरली कॉन्टेंट बनवायला लागलो. म्हणजे त्याच्या आधी बनवत होतो. आमचा एक यूट्यूब चॅनल आहे ह्युमरस नावाचा, त्याच्यावर आम्ही कॉन्टेंट बनवायचो. बट तसा कधी रिस्पॉन्स भेटला नाही, तसे व्ह्यूज नाही भेटले, कधी सबस्क्रायबर्स तेवढे नाही भेटले. म्हणजे अजूनही त्याला मला वाटतं आत्ता कुठेतरी 10,000 क्रॉस केले, नाहीतर 4 वर्षापासून त्याच्यावर फक्त 5,000 सबस्क्रायबर होते. सो व्ह्यूज पण 2,000 होते. आणि ऑफकोर्स मराठी हाऊस होल्ड, सो घरात शिव्या कॉमनच आहे, पैसे कधी कमवणार असे विषय निघायचे. सो मी बोललो की नाही, होईल 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 होईल. आणि नंतर एक्झॅक्टली ॲट अ पर्टिक्युलर टाईम, म्हणजे ते बोलतात ना की जो होना है तभी होताही है, आणि ते झालं. सारंगनी माझे व्हिडिओज बघितले, त्याने आम्हाला बोलवलं, आम्ही भाडीपामध्ये लागलो, 2 वर्ष काम केलं.
मीम्स बनवले, व्हिडिओज बनवले, ॲक्टिंग केलं, सगळं तिकडे केलं. बट लॉकडाऊनमध्ये आम्हाला जाणवलं की ओके, वेळ आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे, सो जरा खुद का कॉन्टेंट बनाते, थोडा एक्सप्लोअर करते. केलं, लोकांना आवडायला लागलं. आणि मला वाटतं लॉकडाऊनमध्ये खूपच क्रिएटर्स बाहेर आले, खूप आर्टिस्ट बाहेर आले. सो ते एक्सप्लोअर करायला लागलो आणि ऑटोमॅटिकली जरा सबस्क्राईब म्हणजे फॉलोअर्स पहिल्यांदा इंस्टाग्रामवर वाढायला दिसलं. म्हणलं ओके, असं असतं, 10,000 केल्यानंतर स्वाईपअप येतो, अच्छा असं असतं, हे काहीतरी नवीन गोष्टी आहेत सगळ्या एकदम. सो ते सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला लागलो आणि देअर वॉज नॉट अ मोमेंट की मला असं जाणवलं की आता मी फुल टाईम केलं पाहिजे. बट मला ते ऑटोमॅटिकली जाणवलं की आता फॉलोअर्स आपले खूप कन्सिस्टंटली वाढत आहेत. आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना आपण आता कॉन्टेंट दिला पाहिजे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडायला बाकीच्या जरा कामांमधून हात बाहेर काढावा लागेल आणि मग तिकडे फुल टाईम घुसावं लागेल. सो भाडीपामधून मी बाहेर पडलो. हे मला वाटतं मी फर्स्ट टाईम सांगतोय ऑन कॅमेरा, भाडीपामधून मी बाहेर पडलो बिकॉज मी अजून त्यांना भेटलो नाही आहे. म्हणजे भेटलो आहे बट तिन्ही फाउंडर्सशी माझी अजून भेट नाही झाली आहे बिकॉज ती लोकं पण बिझी झाली आहेत कामात आणि मी पण त्याच्यानंतर अचानक बिझी झालो आहे. मी जॅनमध्ये सोडलं आहे आणि त्यांना मला आता भेटायचं नाही तर डेफिनेटली शिव्या पडणार आहेत, मला माहिती आहे, पक्के शिव्या पडणार आहेत. कॅज्युअल शिव्या नाही, एकदम जगात भरी शिव्या पडणार आहेत मला. सो ते मी सोडलं आणि आता मी फुल टाईम ह्याच्यात लागलो आहे. आणि आय डोंट नो बिकॉज ऑफ फॉलोअर्स का बिकॉज ऑफ आर रीच आम्ही लोकांपर्यंत दिसायला लागलो आहे आणि आम्हाला बाहेरची लोकं अप्रोच करायला लागली की ओ, हे लोक काय करतात, म्हणजे ह्याचा कॉन्टेंट वेगळा काय आहे, म्हणजे ह्याचा कॉन्टेंट मराठी आहे बट तरी मला आवडतं. आणि हे आम्हाला वाटलं ओके, दिस इज समथिंग वी आर क्रिएटिंग राईट नाव, रिव्हॉल्युशन क्रिएट करतो. सो आम्ही ते सुरू केलं. म्हणजे सगळेच कॉन्टेंट क्रिएटर्स आता ते सगळं करतात ऑफकोर्स. आणि आता आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे आणि त्याप्रमाणे आता मला असं वाटतं मग त्याच्याप्रमाणे की आता फुल टाईम दिलं पाहिजे. बिकॉज असं नाही झालं पाहिजे की एकाकडे हाफ कमिटमेंट देऊन दुसरीकडे काम करून मग ते मिक्सअप होतं आणि मग कुणाचं चांगले रिलेशन्स राहत नाही. सो ॲज लाईक की ऑन अ गुड नोट भाडीपापासून मी लांब झालो आणि मग आता भाडीपामध्येच परत त्यांच्या वेबसिरीजमध्ये काम करतो आहे. सो आमचं तसं रिलेशन चांगलं आहे. आणि बाकीचे वेबसिरीज आता बियुनिक बरोबर एक वेबसिरीज केली, आता एक जस्ट मूवीसाठी मी शूट केलं आहे अलिबागमध्ये. सो ही सगळी धावपळ चालू आहे आणि बघून असं बरं वाटतं की ओके, आता मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स पोचू शकतात जिथे आधी लोकांनी बघितलं नव्हतं. जसं तू सुरुवातीला बोलली की टिकटॉकर्स आपण बघायचो की इथे पोचले तिकडे पोचले, बट आता आम्ही पण वी आर क्रिएटिंग दॅट वेव्ह अँड ही वेव्ह खूप वेळ चालेल असं मला वाटतंय. आता रील्स म्हटलं की आय एम शुअर खूप म्हणजे कॉन्सेप्ट क्या होनी चाहिए, काय असायला पाहिजे आणि 15 किंवा 30 सेकंदामध्ये कसं आपण रीच आउट व्हावं, तर हे चॅलेंजिंग असेलच आय एम शुअर. हो, डेफिनेटली चॅलेंजिंग आहे. म्हणजे एक कॉन्सेप्ट आधी आम्ही 1 मिनिटाचा विचार करायचो लॉकडाऊनमध्ये, रील्सच्या आधी 1 मिनिटाचा विचार करायचो, त्याच्या आधी आम्ही 4 मिनिटाचा विचार करायचो. सो सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही बोलतो की 4 मिनिटावर 1 मिनिटावर आलो. 1 मिनिटावर आता 15 सेकंद पहिले होते, आता मग त्याच्यानंतर 30 सेकंद आले. 15 सेकंद तर अक्षरशः आमचं असं होतं की घरी आम्ही शूट करायचं होतं, एवढंच बोलू आणि पटकन संपव व्हिडिओ, जास्त करायचं ना. आता 30 सेकंड्स असल्यामुळे जरा आहे तेवढा लिवे. सो बट मला पर्सनली 30 सेकंड्स किंवा हे जे रील्स हा कॉन्सेप्ट आहे हा पर्सनली खूप आवडतो. बिकॉज मी एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मला फॉलो करायचो 2015मध्ये, ज्याचं नाव आहे वाईन, जे बंद पडलं. बट त्याच्यावर 6 सेकंदात कॉन्टेंट क्रिएटर्स व्हिडिओ बनवायचे. ओनली इन 6 सेकंड्स यू हॅव टू शो, जे आम्ही आता 15 सेकंदात करतो किंवा 6 सेकंड्समध्ये करायचं. म्हणजे कॅमेरा असे फिरून संपायचा त्यांचा व्हिडिओ. सो ते बघून आम्ही एवढं इन्स्पायर झालो. मी बोललो हे काय करतायत आणि एवढं फनी ना, म्हणजे जर तुला ते कळलं ना तर यू विल एन्जॉय इट. कंपायलेशन्स असेल 6 सेकंद, जस्ट इमॅजिन. आणि त्याच्यावर त्यांनी फॉलोअर्स कमवले. त्याच्यावर आता ती लोकं तिकडे फिल्म्समध्ये काम करतायत, हॉलिवूडमध्ये प्रॉपरली सेटल्ड. सो मला असं वाटायचं की यार ये अपने पास क्यों नहीं है. नंतर रील्स नंतर असं जाणवलं अरे ये है अपने पास, फक्त त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे. हे ॲक्च्युली आधीच केलं असतं आम्ही, बट रील्समुळे आता ते झालं की आता चल पटकन करू शकतो. मग रील्समध्ये आम्हाला ते आयडियाज यायला लागले की ओके, जर ही कॉन्सेप्ट आहे तर ही पटकन लोकांपर्यंत कशी पोचवायची, त्याचा स्टार्ट काय असला पाहिजे, मिड काय असला पाहिजे, एंड काय असला पाहिजे. सो हे मला वाटतं हे नॅचरली आम्हाला यायला लागलं आहे. आम्ही हे एक्सप्लेन नाही करू शकत. जसं मी ॲक्च्युली लोकांना आता म्हणतो, लोक आम्हाला डेफिनेटली हा प्रश्न विचारतात, सगळेच विचारतात, तुम्ही पण विचाराल की भाई तुला कसं सुचतं, भाई तुला कसं जमतं. त्याचा एक बेसिक
फॉर्म्युला आमचा आहे ऑब्झर्वेशन, की शब्दांबरोबर कसं खेळायचं आणि अरे आजूबाजूला काय होतं आहे आणि त्याच्यावर काय होऊ शकतं का, आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते करायचो. सो तसं आमची बेसिक आयडिया आहे आणि फॉर्म्युला आहे की कॉन्टेंट कसा बनवायचा. तर ऑब्झर्वेशनमधून, शब्दांमधून आजूबाजूला लक्ष द्यायचं. माझे मित्र, माझे घरचे, माझे नातेवाईक सगळे फक्त एकच बोलतात, तू जिथेही जातो तुला कॉन्टेंट दिसतो का रे, तू फक्त तेच बघत असतो. म्हणजे आता हिमाचलच्या ट्रिपला पण गेलेलो, सगळीकडे मी तेच बघवतो, अरे इथे काय करता येईल, तिथे काय करता येईल. बिकॉज ते क्विकली करणं, दॅट इज युअर टेस्ट ऑफ युअर कॉन्टेंट क्रिएशन. तुला प्लॅन करून, स्क्रिप्ट करून ते तर इझिली होऊ शकतं, पण तू ऑन द स्पॉट काय करू शकतो, लोकेशनचा वापर करून आणि आजूबाजूच्या माणसांचा वापर करून, दॅट इज अ ट्रू टेस्ट ऑफ युअर कॉन्टेंट क्रिएशन, असं मला वाटतं. सो आता एवढं सगळं करून मग तो आता व्लॉग्स पण करायला लागलायस, राईट? त्याच्याबद्दल काय सांगशील? व्लॉग्स बेसिकली सुरू करायचं कारण होतं, कारण आम्ही जो आमचा ह्युमरस चॅनल आहे माझा आणि नीलचा, त्याच्यावर आम्ही स्केच व्हिडिओज टाकत नाही आहेत खूप दिवस. म्हणजे मला वाटतं आता वर्ष झालं असेल त्याला. परत मध्ये टाकलेले, बट ती तेवढी कन्सिस्टन्सी नव्हती. आणि स्केच व्हिडिओसाठी प्रॉपरली स्क्रिप्ट लागते, माणसं लागतात रेकॉर्डिंगवर, कारण आता लोकांचे एक्सपेक्टेशन्स हाय झाले, त्याप्रमाणे आम्हाला क्वालिटी तशी त्यांना द्यायची. सो आम्ही बोललो की त्या व्यतिरिक्त दुसरा काय कॉन्टेंट आहे जो लोकांना आम्ही देऊ शकतो आणि लोकांना आवडेल. सो आम्हाला जाणवलं की 30 सेकंदाचे आम्ही व्हिडिओ बनवतो ना, तर लोकांना आम्हाला अजून जास्त बघायचं आहे, आमचे रोजचे दिवसाचे किडे आम्ही काय करतो आहे. सो आम्ही विचार केला की ओके, लेट स्टार्ट विथ व्लॉग्स. 2015 हे स्वप्न होतं परत व्लॉग्स करायचं. आम्ही केसी नॅस्टॅट म्हणून एक यूट्यूबर आहे, त्याला फॉलो करायचो आणि वेड्यासारखे फॉलो, म्हणजे रात्री झोपून वगैरे आम्ही असंच फक्त बघायचो होतं हा माणूस काय करतो नक्की. आणि मध्ये आम्ही खूप वेळा सुरू पण केलं, 16-17 शूट पण केलं व्लॉग्स, बट ते असं नाही, अनकम्फर्टेबल होते तेवढं. बिकॉज व्लॉग्स इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. तेवढं इझी तेवढं वाटत नाही आहे. खूप वेळा असं वाटलं की करू बट नाही झालं. बट शेवटी आफ्टर गेनिंग फॉलोअर्स मला असं वाटलं की ओके, लोकांना आम्हाला अजून जास्त बघायचं आहे. सो कसं जास्त दाखवू शकतो, तर इन द फॉर्म ऑफ व्लॉग्स. तर मग काय करू शकतो, मग काय मस्ती म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर्सला भेटतोय, किंवा जे मी काम करतोय किंवा काही करतोय ते लोकांना आवडतंय, रादर दॅन मी फक्त माझ्या रील्समधून त्यांना कॉन्टेंट देणार, स्क्रिप्टेड किंवा काही असेल ते. असं रँडम कॉन्टेंट त्यांना किती आवडेल. आणि एक्सपेक्टेड नव्हतं आणि तेवढं लोकांना आवडलं की आय गेस इन जॅन मी सुरू केलं आणि आता फेब संपला अँड आय हॅव ऑलमोस्ट गेन 21,000 सबस्क्रायबर्स. जे 4 वर्षात आम्ही 5,000 सबस्क्रायबर केले ह्युमरसवर. आणि इथे इन 2 months वी गेन, बिकॉज पब्लिकला त्याची गरज होती. ते बोलतात ना की सप्लाय डिमांड, की ते झालं आहे आणि पब्लिकला आम्ही दिलं आहे. सो पब्लिकला आता ते बघायला आवडत आहे. तो आता असं झालं की आम्ही जेही करू ते पब्लिकला आवडेल. बट त्याचा अर्थ हे नाही की आम्ही लोकांना ग्रांटेड घेतलं पाहिजे. ऑफकोर्स आम्ही लोकांना एंटरटेनिंग गोष्टीच देतो. कधी काय ऑफकोर्स कधी सिरियस गोष्टीची गरज असेल तर त्यावेळी ते पण प्रोव्हाइड करतो. आता तेवढे व्लॉग्स नाही केले, मला वाटतं 4 का 5 व्लॉग झाले, आज एक टाकायचा आहे. सो अशा प्रकारे चालू आहे. सो व्लॉग्सचं कारण हे होतं की ठीक आहे, आपण केसी नॅस्टॅटच्या लेवलला नाही जाऊ शकत, बट आपण आपला काय स्टाईल क्रिएट करू शकतो ती ही करू शकतो की लोकांना असं वाटलं पाहिजे यार भारी वाटतं रे तुझ्यावर, तुला बघूनच एकदम मजा वाटते, म्हणजे दिवस जातो चांगला. सो दॅट इज द रिझन वी स्टार्टेड ब्लॉगिंग. आता जसं आपण म्हणालो की मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स हे खूप पुढे येत आहेत. सो यू बिंग अ नाव अ पॉप्युलर मराठी कॉन्टेंट क्रिएटर, तुला काय सांगावंसं वाटेल त्यांना जे जे अजूनही जसं तुझं होतं की तुला भीती वाटायची किंवा तू एक्सप्रेस नाही व्हायचंस, बट नाव यू आर लाईक क्रेझी आउट देअर. सो तुला काय सांगावंसं वाटेल त्या मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सना ज्यांना पुढे यायचं आहे इथे ह्याच्यामध्ये कॉमेडी जॉनर? सो आता जशी वेव तर येते खूप साऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सची, त्यांना फक्त मी एवढंच सांगेल की कन्सिस्टन्सी ठेवा. हे ऑफकोर्स मला माहिती आहे तुम्ही खूप ऐकलं असेल, बट कन्सिस्टन्सीनीच सगळा आमचा गेम, आमचा स्वतःचा गेम झाला आहे. प्लस कन्सिस्टन्सीबरोबर क्वालिटीची खूप गरज आहे, खूप गरज आहे. तुम्हाला असं वाटत असेल की अरे फॉलोअर्स नाही वाढत आहे, आमचे म्हणजे 2015 सुरू केलं आणि आत्ता 5 वर्ष लागले. मी हे नाही सांगत तुम्हाला तेवढा वेळ लागेल, मे बी तुम्हाला एवढाच वेळ लागेल, मे बी ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल, मे बी खूप कमी वेळ लागेल. यशराज मुखाटे प्राईम एक्झाम्पल आहे त्याचा. बट यशराज मुखाटेचा जर तुम्ही आधीचा कॉन्टेंट बघितला तर तो गोल्ड आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याचा कॉन्टेंट त्या व्हायरल व्हायच्या आधी त्याचा कॉन्टेंट बघितला आणि त्यावेळीच मला तो आवडलेला. बोललो ये कुछ तो कर सकता है. आणि असेच कॉन्टेंट क्रिएटर्स तुमच्या आजूबाजूला आहेत जे आत्ता खूप गोल्ड कॉन्टेंट बनवत आहेत, बट त्यांना तेवढे फॉलोअर्स नाही आहेत. सो
तुम्ही पटकन पेशन्स लूज करू नका, कारण ह्याच्यात पेशन्स लूज झाला ना तर मजा नाही. म्हणजे तुम्ही असं होईल की तुम्ही एवढ्या जवळ आलेले सक्सेसच्या आणि परत तुम्ही डायव्हर्जन मारून कल्टी घेतली तुम्ही. सो 2020मध्ये लॉकडाऊनमध्ये खूप सारे आर्टिस्ट कॉन्टेंट क्रिएटर्स बाहेर आलेत जे स्वतः कधीच आयुष्यात एक्सप्रेस नव्हते करत स्वतःला, बट आता ते करतायत. आणि 2021मध्ये मला पर्सनली असं वाटतं की 2021च्या एंडपर्यंत जो टिकेल ना तो खरा कॉन्टेंट क्रिएटर असेल, बिकॉज त्यावेळी प्रत्येकाला वेळ होता. आता तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफमध्ये किंवा ऑफिस लाईफमध्ये बिझी झाला आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही कॉन्टेंट बनवताय ना तर तुम्ही खरे कॉन्टेंट क्रिएटर आहात. म्हणजे फक्त कॉन्टेंट क्रिएटर मला असं नाही वाटत की त्याच्याकडे फक्त आयडियाज असले पाहिजे किंवा, बट ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून, घरच्या गोष्टी मॅनेज करून, बिकॉज आपल्या घरी पण तसं आपलं फ्रीडम नसतं, प्रत्येकाच्या घरी तसं फ्रीडम नसतं. सो ते सगळं बॅरियर्स क्रॉस करून मग तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन जेव्हा करता तो खरा कॉन्टेंट क्रिएटर असतो. आणि खरं सांगतो आता खूप स्कोप आहे मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सला स्पेसिफिकली ग्रो व्हायला. कारण आम्ही जसं आता बाहेर फिरतोय आणि जसं आम्हाला प्रोजेक्ट्स भेटत चालले तर आम्हाला कळून येते की ओके ह्यांना ही एक बाजू कळत गेली आहे. आणि हिंदी लोक जेव्हा आपली भाषाला जरा प्रोत्साहन देतात की बोलतो ये क्या है, समझ में नहीं आ रहा बट मजा आ रहा है, ही ॲक्च्युअल मजा आहे. मला पर्सनली असं वाटतं, माझ्या सुरुवातीपासून माझा हाच रूल होता की हिंदी प्लस मराठी कॉन्टेंट जर बनवला तर त्या लोकांना पण मजा येईल आणि ती लोक पण एन्जॉय करतील. म्हणजे असे खूप सारे DMs आम्हाला पर्सनली येतात की भाई तेरा भाषा समझ में नहीं आता बट मजा आता है, या तेरा भाषा हम लोग ने सीखा है, या तेरा भाषा वी आर ट्राइंग टू डिकोड तेरे एक्सप्रेशन से या तेरे बॉडी लँग्वेज से समझ में आता है, यू आर ट्राइंग टू शो दिस. सो ही आपली सर्वात मोठी अचीवमेंट आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की मराठी भाषेमध्ये जी मजा आहे ना ही फक्त म्हणजे आपल्यापर्यंत आपण नाही ठेवली पाहिजे, बाहेरच्या लोकांना पण दिली पाहिजे आपण. आणि तेच मला वाटतं की दॅट विल बी आवर सक्सेस. सो प्लीज जेवढं पण काय किडा असेल कॉन्टेंट क्रिएशनचा सगळा बाहेर काढा आणि आत्ताच टाका. कन्सिस्टन्सी ठेवा, क्वालिटी ठेवा आणि येत ऑटोमॅटिकली तुमचं सुरू होऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या आधी सुरू करा, माझ्यासारखं लाजून बसू नका जसं मी 5-6 वर्ष लाजून बसलेलो फक्त आणि त्याच्यानंतर सुरू केलं. लोक शिव्या देतील, कॉमेंट्स घाण येतील किंवा लाईक्स तेवढे भेटतील नाही, त्याच्यावर डिपेंडंट, नंबर्सवर डिपेंडंट कधीच राहू नका. तुमच्या कॉन्टेंटवर तुम्ही डिपेंडंट राहा. सो करणच्या रील्समध्ये आपण अजून एक पात्र बघतो जे खूप पॉप्युलर झालं आहे, ते म्हणजे काका, ज्यांना बेल्ट मॅन असं सुद्धा म्हटलं जातं, ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत. पहिला माझा प्रश्न असा असेल की करण आता खूप पॉप्युलर झालं आहे मराठी कॉन्टेंट क्रिएटर म्हणून, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पॉप्युलर म्हणजे त्याची जी डोक्यामध्ये ज्या काय कल्पना येत गेल्या किंवा त्याच्या स्क्रिप्ट लिहिणं, त्याच्या जी काय आवड होती त्यांनी अशी जोपासली ना की मी तर समजतो की तो आता त्या लेवलला जवळजवळ पोचलेला आहे. हो, प्रश्नच नाही. कारण त्याच्या डोक्यातल्या ज्या काय कल्पना, स्क्रिप्ट वगैरे जे काय बनवतो आणि ज्या कमी वेळामध्ये वगैरे जो लोकांसमोर ठेवतो, त्याचं टायमिंग, हे सगळं ज्यानं, त्याच्यामुळं सगळं पॉप्युलरिटी त्याच्याकडे जास्त आली असं. म्हणजे आता असं होत असेल ना की लोक तुमच्याकडे येत असेल, अरे तुमचा मुलगा काय छान कॉन्टेंट, असं भारी वाटत. करेक्ट. ॲक्च्युली तेच झालेलं. जनरली कसं असतं की बापाला लोक विचारतात की हा तुमचा मुलगा का, पण आता एक्झॅक्टली उलटं झालं आहे की मला विचारतात करण तुमचा मुलगा का, असं ते करणचे तुम्ही पप्पा का. त्याच्यामुळे माझी ओळख बऱ्यापैकी पटले. आणि राहिला काम करण्याचा जो काय एक्सपिरियन्स त्याच्याकडे जो आला, त्याने सहज मला कास्टिंग केलं. त्यात मला पण वाटलं की चला आपण पण काहीतरी थोडंफार करू शकतो, त्यामुळे माझा पण इंटरेस्ट वाढला. आणि आता तुम्ही बघतायच की आता आपण सगळे जे काय त्याचे फॉलोअर्स वगैरे मला पण लाईक करतात. इट्स टू गुड. चांगला आनंद मिळतो. माझा प्रश्न होता की बेल्टमॅन ते तुम्ही जे रोल प्ले करता आणि चोख असतं ते, त्यात काही वादच नाही आहे, तर ते म्हणजे असं वाटलं होतं का की आपण हे करू आणि लोक मग त्याला उचलून धरतील? नाही, असं कधीच वाटलं नाही. पण ज्यावेळी त्याने ते काय करायला सांगितलं, 1 झाले 2 झाले, नंतर मला कळलं की बाबा त्याने जी काय माझी ओळख करून दिली आहे, हातात पट्टा आला की लोक सांगतात की तो पळते काका, कळलं का. आणि काकांच्या हातात पट्टा कसा नाही, त्यामुळे तो त्या हिशोबाने जी काय स्क्रिप्ट लिहितो त्यात जेणेकरून की पट्टा कुठेतरी आलाच पाहिजे आणि त्याची ती मजा आली पाहिजे. त्याच्यात एक ॲडिशन मी फक्त एवढंच करतो की म्हणजे ऑफकोर्स ते स्क्रिप्ट मीच बनवतो आणि मग त्याप्रमाणे पप्पा ॲक्ट करतात, बट त्यांनाच विचारू शकता की त्या ॲक्टिंगमध्ये त्यांना आणायला आमचे किती भांडण होतात. खतरनाक लेवलला भांडण होतं. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे बट त्यांना असं पटकन जमलं आहे, कारण माझं पर्सनली असं असतं की मला परफेक्ट पाहिजे.
आणि मला असं वाटतं की त्यांनी हे टाईमपाससारखं नाही घेतलं पाहिजे, एकदम सिरियसली केलं पाहिजे ती गोष्ट. आणि म्हणून तुमच्यासमोर जो प्रोडक्ट येतो तो एकदम फाईन असतो आणि तुम्हाला तो आवडतो. सो त्या बाबतीत आमचं म्हणजे खूपच जास्त म्हणजे ती केमिस्ट्री जुळली पाहिजे, ते टायमिंग जुळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जुळण्यासाठी त्यांना पण आता हळूहळू जरा ॲक्टिंगचे, म्हणजे मी पण तेवढा मोठा ॲक्टर नाही आहे, बट त्यांनाच मला असं सांगावं लागतं की बाप्पा असं केलं तर असं असतं ॲक्टिंगमध्ये, हे केल्यावर ते होतं. सो ते हळूहळू ते जोपासायला लागले आणि ते हळूहळू आता ते अप्लाय करायला लागले त्यांच्या ॲक्टिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर तो एक फिनिश्ड प्रोडक्ट बाहेर येतो. पण एवढी भांडणं होतात ना आमच्यामध्ये, भयंकर एवढी म्हणजे आई अक्षरशः आई बोलते की जाऊ दे, तुमचं हे रोजचं झालं, कंटाळा आलाय, तुम्ही भांडा नाही तर ऍक्टिंग करा, दोघांमधलं एक काहीतरी करा, मला कंटाळा आलाय, असं होतं. भयंकर म्हणजे ते असं असतं ना की त्यावेळी मी त्याला कधी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये शाळेच्या पिरियडमध्ये म्हणजे शाळेच्या त्याच्या करिअरमध्ये वगैरे मी कधी एवढा त्याला ओरडलो नसेल तेवढा तो मला ओरडतो. मी त्याला म्हटलं, अरे असं ओरडलं तर तू मला डिस्करेज करतोयस ना, तू मला सांग की बाबा पप्पा असं नाही असं. पण तो 2-4 वेळा सांगतो, एक 5-6 वेळा की त्याचं म्हणजे टेम्परामेंट संपलं ना, अक्षरशः तो असा असतो ना, आता बस झालं, बस राहू दे आता. अरे म्हटलं करू ना, किती वेळ नाही, एवढं टायमिंगमध्ये झालं पाहिजे. मला ते सगळं तुम्ही करणार मला माहिती आहे, पण त्या टायमिंगमध्ये पाहिजे, त्या टायमिंगला तुमचं एक्सप्रेशन पाहिजे. इवन फोटोशूट म्हणजे व्हिडिओ शूट करताना सुद्धा मला हीच फ्रेम पाहिजे, ही फ्रेम पाहिजे. म्हणजे ते म्हणतात, तो म्हणतो मला सांगितलं ना मला हे पाहिजे, मग तुम्ही का असं करता. अरे पण मला म्हटलं हे बरं वाटतं. पण मग मी आता काय, ज्यावेळी ते हातात काय कॅमेरा किंवा काय देतो ना, मी स्वतः झिरो असतो. मला कळतं की बाबा आता त्याला हेच पाहिजे आणि ते होऊन जातं. मग तेवढं आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली. तुमचे काय पुढचे प्लॅन्स आहेत का? म्हणजे आता रील्समध्ये तुम्ही बेल्ट मॅन म्हणून पॉप्युलर झालेले आहात. जे काय आता समोर उभं करेल तेच, कारण इथे यायची काय कल्पना नव्हती. याच्यासमोर जर काय आणखीन उभं केलं त्याने वेलकम, प्रश्नच नाही. अजून ब्लॉग्समध्ये ओपन नाही केलंय पप्पांना, ते पण आता लवकरच करणार आहे. एक मोठा ब्लॉग येणार आहे, सो कळेल लवकर सर्वांना त्या बाबतीत. सही आहे, म्हणजे बेल्टमॅन आपल्याला व्लॉग्समध्ये पण दिसणार आहे. सो थँक्यू सो मच करण, तू वेळ काढून आम्हाला प्रश्नांची आणि नेमका करण सोनावणे कोण आहे हे आम्हाला सांगितलं. येस, खूप बरं वाटलं रुपाली. आणि मला तुझ्या कॅमेरामॅनवर खूप दया येते, बिकॉज तो आलाय शहाडवरून आणि आम्हालाच माहिती आहे की इथून एवढी लांबून लोक येतात, गरमीतून तो आलाय. तर खूप खूप थँक्यू तुम्हाला दोघांना. आणि तुम्हाला पण थँक्यू. थँक्स लॉट. सो अशाच काही व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.